गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइन्समध्ये आपण पॉईंट पाहतोय बेसिसिटी ऑफ अमाइन्स आणि बेसिसिटी ऑफ अमाइन्समध्ये लास्ट लेक्चरला आपण हा क्वेश्चन होमवर्कसाठी दिला होता. क्वेश्चन काय होता? राईट दी डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिसिटी ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. तर आपल्याला हे 3 कंपाऊंड्स दिलेत आणि ह्या 3 कंपाऊंडची आपल्याला काय लिहायची आहे? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिसिटी. बेसिसिटीची डिक्रीजिंग ऑर्डर आपल्याला लिहायची आहे. तुम्ही आन्सर चेक करा. आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. आन्सर फर्स्ट कंपाउंड CH3CH2 NH2, सेकंड CH3 C डबल बॉन्ड O NH2 आणि थर्ड कंपाउंड कोणता आहे? CH3C डबल बॉन्ड NH सिंगल बॉन्ड NH2. तर हा कंपाउंड कोणता आहे? दिस इज कॉल्ड अमिडीन. हा जो कंपाउंड आहे तो कंपाउंड कोणता आहे? अमिडीन हा कंपाउंड आहे. आणि लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं बेसिसिटी ऑफ अमिडीन. अमिडीन असेल किंवा गोनिडीन असेल तर याची बेसिसिटी सर्वात जास्त असते. रिझन काय? कारण यांचे आपल्याला काय पाहायला मिळतात? इक्वल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या दोन्ही कंपाऊंडपेक्षा 1 आणि 2 पेक्षा कोणता कंपाऊंड मोर बेसिक असेल? थर्ड कंपाऊंड इज मोर बेसिक. थर्ड इज मोर बेसिक. आता 1मध्ये आणि 2मध्ये इथे नायट्रोजन ॲटमवरती काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इथेही काय आहे? नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. इथे ही लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे. कशी पहा? पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर म्हणजे कॉन्जुगेशन आहे, म्हणजे रेझोनन्स आहे. म्हणजे काय होणार? ही लोन पेअर इथे शिफ्ट होणार, हे पाय इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होणार, म्हणजे रेझोनन्समध्ये आहे. म्हणजे ही लोन पेअर इझिली अवेलेबल होईल का प्रोटोनेशनसाठी? होणार नाही. इथे रेझोनन्स आहे का? तर इथे रेझोनन्स नाही आहे. म्हणजे हा नायट्रोजन इझिली इलेक्ट्रॉनची पेअर काय करेल? डोनेट करेल. त्यामुळे फर्स्ट इज मोर बेसिक दॅन सेकंड. First is more basic than second, and this is decreasing order of basicity. Third is more basic than 1 and 1 is more basic than 2. समजले सर्वांना? नोट करा. हे बेसिसिटी ऑफ अमाइन्सवरती अजून आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, इथे आपल्याला 3 कंपाऊंड्स दिलेत आणि यांची आपल्याला काय लिहायचे? बेसिसिटी ऑर्डर लिहायचे. कोणता कंपाऊंड मोर बेसिक असेल? फर्स्ट कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटमवरती जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये ॲनिलीन कंपाऊंड आहे. पाठीमागे आपण पाहिले. इथे सेकंड कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटमवरती जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे का? तर रेझोनन्समध्ये नाही आहे, कारण इथं कॉन्जुगेशनच नाही आहे. पाय इलेक्ट्रॉन्स आहेत का? इथं नाही आहेत. थर्ड कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ते रेझोनन्समध्ये आहे आणि त्यामुळेच हा कंपाऊंड कसा आहे? ॲरोमॅटिक आहे. दिस इज पायरॉल. ओके. ही लोन पेअर करणार, इथे शिफ्ट होणार, ही इथे शिफ्ट होणार, ही इथे शिफ्ट होणार. त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे. ओके. मग या तिन्ही कंपाऊंडमध्ये मोर बेसिक कोण झाला? तर सेकंड इज मोर बेसिक, कारण इथं रेझोनन्स नाही आहे, ही लोन पेअर रेझोनन्समध्ये नाही आहे. त्यामुळे सेकंड कंपाऊंड हा कसा आहे? मोर बेसिक आहे. त्यामुळे बेसिसिटी ऑर्डर काय असेल? सेकंड कंपाऊंड इज मोर बेसिक दॅन. समजा 1मध्ये आणि 3मध्ये मोर बेसिक कोण आहे? तर 1मध्ये लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे आणि थर्डमध्ये सुद्धा लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे. ओके. ह्या दोघांचं आपण काय करूया? प्रोटोनेशन करूया. फर्स्ट कंपाऊंडचं प्रोटोनेशन करूया, थर्ड कंपाऊंडचं आपण प्रोटोनेशन करूया. प्रोटोनेशन म्हणजे काय? तर लोन पेअर प्रोटॉनला डोनेट करायची. लोन पेअर जर प्रोटॉनला डोनेट केले तर ह्या नायट्रोजन ॲटमला अजून एक येणार H+ अटॅच होणार. म्हणजे काय मिळेल सांगा? तर इथे आपल्याला मिळेल NH3+. ओके. इथे पण समजा ही लोन पेअर प्रोटॉनला डोनेट झाली तर काय होणार? ह्या नायट्रोजन ॲटमला अजून एक होणार H अटॅच होणार आणि ह्या नायट्रोजन ॲटमवरती काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. आता सांगा कोणता कंपाऊंड मोर स्टेबल आहे? तर हे दोन काय तयार झाले? कॉन्जुगेट ॲसिड तयार झाले. काय तयार झाले? कॉन्जुगेट ॲसिड. आता हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे? मोर स्टेबल आहे, कारण इथे काय आहे? एक ॲरोमॅटिक रिंग आहे. त्यामुळे हा कंपाऊंड कसा आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. आता हा कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का सांगा? तर हा कंपाऊंड ॲरोमॅटिक नाही आहे. लोन पेअर डोनेट करण्याच्या आधी तो कसा होता? ॲरोमॅटिक होता. नीट लक्ष दिलं. नायट्रोजन ॲटमवरती काय होते? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर हा कंपाऊंड कसा आहे? ॲरोमॅटिक आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन. कारण हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स, हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स किती झाले? टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे हा कंपाऊंड कसा आहे? ॲरोमॅटिक आहे. आणि इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केल्यामुळं हा तयार झाला कॉन्जुगेट ॲसिड. ओके. हा तयार झाला कॉन्जुगेट ॲसिड. पण हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे? अँटी ॲरोमॅटिक आहे, कारण हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स टोटल किती आहेत? 4 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केल्यानंतर हा कंपाऊंड कसा होतोय? अनस्टेबल होतोय. त्यामुळे हा इझिली डोनेट करेल का? हा इझिली डोनेट करणार आहे.
हा इझिली डोनेट करेल, कारण यांनी इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली काय किंवा नाही केली काय, तो कंपाऊंड कसा राहणार आहे, स्टेबलच राहणार आहे. समजलं सर ना. हा कंपाऊंड इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केल्यानंतर सुद्धा कसा आहे, स्टेबल आहे ड्यू टू ॲरोमॅटिक रिंग. तसा हा कंपाऊंड स्टेबल आहे का सांगा, हा कंपाऊंड स्टेबल नाही आहे. त्यामुळे कोणता कंपाऊंड इझिली लोन पेअर डोनेट करेल, तर फर्स्ट कंपाऊंड ॲनिलीन इझिली डोनेट करेल. त्यामुळे फर्स्ट इज मोर बेसिक दॅन थर्ड. समजले सर ना. इथे ॲरोमॅटिक कॅरेक्टर लॉस झाले आणि त्यामुळे हा कंपाऊंड इझिली इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करणार आहे. कारण इलेक्ट्रॉन डोनेट केले तर तो काय होतोय, अनस्टेबल होतोय. मग कोणताही कंपाऊंड नेहमी स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा कंपाऊंड इझिली इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करणार नाही आहे प्रोटोनेशनसाठी. ओके. एक्झाम्पल सेकंडमध्ये आपल्याला हे 4 कंपाऊंड दिलेत. दिस इज ॲनिलीन, हा आहे ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, हा आहे यम नायट्रो ॲनिलीन आणि हा आहे पॅरा नायट्रो ॲनिलीन. विच वन इज मोर बेसिक. आता नीट लक्ष द्या. हा कंपाऊंड जर तुम्ही सोडला तर इथं तीनही कंपाऊंडमध्ये काय झालेलं आहे, तर एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच झालेला आहे. त्यामुळे मोर बेसिक कोण असेल सांगा, फर्स्ट इज मोर बेसिक. ओके, फर्स्ट इज मोर बेसिक दॅन. आता नीट लक्ष द्या. इथे पहा ऑर्थो पोझिशनला कोणता ग्रुप अटॅच आहे, NO2 ग्रुप अटॅच आहे. ऑर्थो पोझिशनला जर NO2 ग्रुप अटॅच असेल तर इथे आपल्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळतो, तर इथे आपल्याला ऑर्थो इफेक्ट पाहायला मिळतो. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं, ऑर्थो इफेक्ट इन ॲनिलीन और SIP इफेक्ट इन ॲनिलीन. थर्डमध्ये NO2 ग्रुप हा कुठे अटॅच आहे, मेटा पोझिशन अटॅच आहे आणि मेटा पोझिशनला फक्त कोणता इफेक्ट पाहायला मिळतो आपल्याला, इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, तर NO2 हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. त्यामुळे इथे आपल्याला काय पाहायला मिळाला, -I इफेक्ट. इथे पहा NO2 ग्रुप हा कुठे अटॅच आहे, तर NO2 ग्रुप अटॅच आहे पॅरा पोझिशनला आणि NO2 ग्रुप जर पॅरा पोझिशनला अटॅच असेल तर तो 2 इफेक्ट शो करतोय. फर्स्ट इज -M इफेक्ट अँड सेकंड इज -I इफेक्ट. डॉमिनेटिंग इफेक्ट कोणता आहे, तर -M इफेक्ट हा डॉमिनेटिंग इफेक्ट आहे. त्यामुळे NO2चा ओव्हरऑल इफेक्ट कोणता आहे, -M इफेक्ट आहे. मग आता मला सांगा सेकंड, थर्ड आणि फोर्थमध्ये मोर बेसिक कोण आहे, फर्स्ट इज मोर बेसिक. त्यानंतर सांगा ह्या तिन्हीमध्ये मोर बेसिक कोण असेल, इथे ऑर्थो इफेक्ट आहे आणि ऑर्थो इफेक्ट जर असेल तर त्याची बेसिसिटी सर्वात कमी असते. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. ओके, सेकंड तर काय गेला, लास्ट झाला. थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये मोर बेसिक कोण आहे, जिथे -M इफेक्ट आहे तो लेस बेसिक आहे. हे काल आपण बेसिसिटी ऑर्डरमध्ये लिहून दिलं होतं. बेसिसिटी ऑर्डर आपण काय लिहिली होती, आठवतं ना सर्वांना. बेसिसिटी ऑर्डर काय होती सांगा, +M +H +I रेफरन्स -I -H -M. जिथे -M इफेक्ट आहे तो कंपाऊंड कसा आहे, लेस बेसिक आहे. पण इथं ऑर्थो इफेक्ट असल्यामुळं हा कंपाऊंड कसा झाला, अजून लेस बेसिक झाला. ओके, मग थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये मोर बेसिक कोण आहे, तर थर्ड इज मोर बेसिक. त्यामुळे काय येणार, 1 नंतर 3 येणार, 3 नंतर कोण येणार, 4 येणार आणि 4 नंतर कोण येणार, 2 का, कारण याची बेसिसिटी सर्वात कमी आहे, कारण इथे काय आहे, ऑर्थो इफेक्ट आहे. ओके, थर्डमध्ये इथे नायट्रोजन ॲटम हा कसा आहे सांगा, तर नायट्रोजन ॲटम हा sp3 आहे. नायट्रोजन ॲटम हा sp3 आहे आणि इथे नायट्रोजन ॲटमची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये नाही आहे. इथे पहा लोन पेअर रेझोनन्समध्ये नाही आहे, पण ह्या नायट्रोजन ॲटमचं जे हायब्रिडायशन आहे ते हायब्रिडायशन कसं आहे, sp2 हायब्रिडायशन आहे. ओके, नीट लक्ष द्या. ह्या नायट्रोजन ॲटमची जी लोन पेअर आहे, ह्या नायट्रोजन ॲटमची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे. इथेच आता आपण पाहिलं होतं पॅरल. ओके, कारण यानं जर ही लोन पेअर डोनेट केली तर हा अनस्टेबल तयार होतोय. ओके, सध्या कसा आहे तो स्टेबल आहे ड्यू टू ॲरोमॅटिक कॅरेक्टर. जर ही लोन पेअर डोनेट केली तर काय होणार, अनस्टेबल कॉन्जुगेट ॲसिड तयार होणार. त्यामुळे हा इझिली डोनेट करणार नाही आहे. मग सांग ह्या तिन्हीमध्ये मोर बेसिक कोण झाला, फर्स्ट इज मोर बेसिक. फर्स्ट इज मोर बेसिक. नीट लक्ष द्या. ह्या दोन्हीमध्ये पण लोन पेअर रेझोनन्समध्ये नाही आहे. रिझन काय पहा, इथे तर नाहीच आहे कारण इथं कॉन्जुगेशनच नाही. आता नीट लक्ष द्या. ह्या नायट्रोजन ॲटमची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये नाही आहे. का नाही आहे, कारण इथं बेन्झिनमध्ये ऑलरेडी 3 पाय बॉन्ड आहेत. त्यामुळे ऑलरेडी ती कशी आहे, ॲरोमॅटिक आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची काय गरज नाही आहे त्याला ॲरोमॅटिक कॅरेक्टरसाठी. ओके, हे 2 पाय इलेक्ट्रॉन, हे 2 आणि हे 2 टोटल किती झाले, 6 पाय इलेक्ट्रॉन आणि त्या 6 पाय इलेक्ट्रॉन्समुळेच ही रिंग कशी आहे, ॲरोमॅटिक आहे. ओके, आता इथे पण रेझोनन्समध्ये नाही आहे, इथे पण रेझोनन्समध्ये नाही आहे, इथे रेझोनन्समध्ये आहे. त्यामुळे हा काय झाला, लेस बेसिक. ह्या दोन्हीमध्ये मोर बेसिक कोण झाला मग, तर इथे नायट्रोजन ॲटम sp3 आहे आणि इथे नायट्रोजन ॲटम sp2 आहे. आणि कालच आपण सांगितलं होतं
sp3 हायब्रिडाइज नायट्रोजन ॲटम इज मोर बेसिक. त्यामुळे फर्स्ट इज मोर बेसिक दॅन सेकंड अँड सेकंड इज मोर बेसिक दॅन थर्ड. समजलं सर्वांना? नोट करा हे. पहा 4 नंबर एक्झाम्पल. पहा ह्या कंपाऊंडचे आपल्याला काय लिहायचे आहे? बेसिसिटी ऑर्डर लिहायचे. ओके, हे चारही कंपाऊंड कोणते ॲनिलीन आहेत. फक्त इथे काय अटॅच आहे? ऑर्थो पोझिशनला OH आहे, इथे मेटा पोझिशनला OH ग्रुप आहे आणि इथे पॅरा पोझिशनला OH ग्रुप आहे. ओके, मला सांग इथे पॅरा पोझिशनला OH ग्रुप आहे. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती काय असते? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि पॅरा पोझिशनला जर OH ग्रुप असेल तर हा दोन इफेक्ट शो करतो, एक प्लस M इफेक्ट आणि दुसरा मायनस I इफेक्ट. डॉमिनेटिंग इफेक्ट कोणता सांगा? तर डॉमिनेटिंग इफेक्ट आहे प्लस M इफेक्ट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, आता इथे पहा हा OH मेटा पोझिशनला अटॅच आहे. मेटा पोझिशनला जर असेल तर तिथे आपल्याला मेसोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळत नाही आहे. इथे फक्त आपल्याला काय पाहायला मिळतो? इंडक्टिव्ह इफेक्ट. मला सांगा इथे कार्बन ॲटमला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच आहे कार्बन ॲटमला. त्यामुळे इथे फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट पाहायला मिळेल आणि तो पण कोणता? नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, आता इथे पहा सेकंडमध्ये OH ग्रुप हा ऑर्थो पोझिशन अटॅच आहे आणि ऑर्थो पोझिशन जर अटॅच असेल तर दोन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. एक इफेक्ट आपल्याला कोणता पाहायला मिळतो? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्लस M इफेक्ट आणि दुसरा कोणता आहे? मायनस M इफेक्ट. पण इथं डॉमिनेटिंग इफेक्ट कोणता आहे? तर इथे डॉमिनेटिंग इफेक्ट आहे प्लस M इफेक्ट. ओके, नीटल्याशिवाय इथे कोणता इफेक्ट आहे? प्लस M इफेक्ट. इथे कोणताही इफेक्ट नाही आहे, म्हणजे हा काय झाला सांगा? रेफरन्स. ओके, आता आपण लास्ट लेक्चरला एक नोट लिहिली होती आपण, जर OH ग्रुप हा ऑर्थो पोझिशन अटॅच असेल तर तिथे आपल्याला ऑर्थो इफेक्ट पाहायला मिळत नाही आहे. नो ऑर्थो इफेक्ट इफ OH ग्रुप और OCH3 ग्रुप इज अटॅच ॲट ऑर्थो पोझिशन. जर OH किंवा OCH3 म्हणजेच OR ग्रुप जर ऑर्थो पोझिशन अटॅच असेल तर इथे आपल्याला ऑर्थो इफेक्ट पाहायला मिळत नाही. हे एक्सेप्शनल केसेस आहेत पहा, नीट लक्षात ठेवायचं. मग आता मला सांगा ह्या चारही कंपाऊंडमध्ये मोर बेसिक कोण झाला? तर या चारही कंपाऊंडमध्ये फोर्थ कंपाऊंड हा कसा झाला सांगा? मोर बेसिक झाला. कारण तिथे कोणतं इफेक्ट आहे सांगा? तर तिथे आहे प्लस M इफेक्ट. ऑर्डरमध्ये आपण काय सांगितलं? जिथे प्लस M इफेक्ट असेल तो कंपाऊंड मोर बेसिक असेल. मग सांगा मोर बेसिक कोण आहे? फोर्थ इज मोर बेसिक दॅन. आता सांगा 1मध्ये 2मध्ये आणि 3मध्ये मोर बेसिक कोण झाला? 4 तर ह्या चारहीमध्ये मोर बेसिक आहे. 1, 2, 3मध्ये सांगा मोर बेसिक कोण येईल? 4 नंतर कोण येणार? इथे पहा इथे काय आहे? तर मायनस I इफेक्ट आहे. इथे काय आहे? मायनस I इफेक्ट, म्हणजे हा तर शेवटीच जाणार. पहा 1मध्ये आणि 2मध्ये. आता नीट लक्ष द्या, 1मध्ये आणि 2मध्ये जर याने इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली तर काय होणार सांगा? NH3+ तयार होईल. NH3+. जर याचं आपण प्रोटोनेशन केलं तर काय होणार? NH3+ होणार. जर याचं आपण परत प्रोटोनेशन केलं तर काय होणार? NH3+ होणार. ओके, NH3+. समजले सर्वांना? आता नीट लक्ष द्या, हा जो NH3+ आहे तो मी असं लिहितोय H. ओके, आता नीट लक्ष द्या, इथे काय? पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि इथे काय आहे? निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन. निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे. ओके, त्यामुळे इथे काय तयार सांगा? तर इथे तयार होणार हायड्रोजन बॉन्डिंग आणि हायड्रोजन बॉन्डिंगमुळं हा जो कॉन्जुगेट ॲसिड आहे तो कसा सांगा? मोर स्टेबल आहे दॅन दिस वन. ओके, ह्या कॉन्जुगेट ॲसिडपेक्षा हा कॉन्जुगेट ॲसिड कसा आहे? मोर स्टेबल आहे ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते इथं ह्या ओमध्ये, ह्या OH ग्रुपमध्ये आणि हा जो हायड्रोजन ॲटम आहे अमिनो ग्रुपचा त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि त्यामुळे हा कॉन्जुगेट ॲसिड मोर स्टेबल आहे. मग सा 1मध्ये आणि 2मध्ये मोर बेसिक कोण झाला? सेकंड इज मोर बेसिक दॅन फर्स्ट आणि लास्ट काय सांगा? थर्ड. हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्ही एक्सेप्शनल म्हणून लक्षात ठेवा. ओके, याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करायचा आहे फोर्थ एक्झाम्पलवरती. ओके, 5 नंबर पहा. 5 नंबरमध्ये विच वन इज मोर बेसिक? इथे 2 नायट्रोजन ॲटम आहेत, इथे एकच नायट्रोजन ॲटम आहे, इथे सुद्धा एकच नायट्रोजन ॲटम आहे. हा कोणता कंपाऊंड आहे? पायरोल आहे. म्हणजे इथे जी लोन पेअर आहे ती कशामध्ये आहे सांगा? रेझोनन्समध्ये आहे आणि याने जर लोन पेअर डोनेट केली तर याची ॲरोमॅटिक कॅरेक्टर काय होते? लॉस होते. त्यामुळे हा इझिली डोनेट करणार नाही आहे. इथे पहा हा इझिली डोनेट करेल कारण इथं कॉन्जुगेशन नाही आहे, ही लोन पेअर रेझोनन्समध्ये नाही आहे आणि त्यामुळे सेकंड इज मोर बेसिक. ओके,
ह्या तिन्ही कंपाऊंडमध्ये मोर बेसिक कोण आहे तर सेकंड. रिझन काय कारण ह्या नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ते रेझोनन्समध्ये नाही आहे. ओके आता 1मध्ये आणि 3मध्ये पहा तर 1मध्ये ह्या नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे कारण हे 2 पाय इलेक्ट्रॉन हे 2 पाय इलेक्ट्रॉन आणि हे 2 पाय इलेक्ट्रॉन असे टोटल किती होतात 6 पाय इलेक्ट्रॉन्स होतात. त्यामुळे ही जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे. ओके फर्स्ट कंपाऊंडची ह्या नायट्रोजन ॲटमवरची लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे आणि इथे ह्या नायट्रोजन ॲटमवरची लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे. ओके पण इथे ह्या कंपाऊंडमध्ये काय दिलेलं आहे एक नायट्रोजन ॲटम एक्स्ट्रा आहे आणि ह्या नायट्रोजन ॲटमवरचे काय आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन रेझोनन्समध्ये आहे का सांगा नाही आहे. फर्स्ट कंपाऊंडमध्ये एक लोन पेअर रेझोनन्समध्ये थर्डमध्ये एक पेअर रेझोनन्समध्ये नो प्रॉब्लेम. ह्या नायट्रोजन ॲटमवरची लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे का तर रेझोनन्समध्ये नाही आहे. त्यामुळे हा नायट्रोजन ॲटम इझिली इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करू शकतो कारण ही लोन पेअर रेझोनन्समध्ये नाही आहे ही लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे आणि त्यामुळे फर्स्ट कंपाऊंड हा थर्ड कंपाऊंडपेक्षा कसा आहे मोर स्टेबल आहे. सेकंड इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट अँड फर्स्ट इज मोर स्टेबल दॅन थर्ड. समजले सरांना सेकंडची स्टॅबिलिटी सेकंडची बेसिटी जास्त आहे. सेकंड इज मोर बेसिक दॅन फर्स्ट अँड फर्स्ट इज मोर बेसिक दॅन थर्ड. समजले सरांना नोट करा हे. याच्यामध्ये आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहूया. हे जे 2 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत हे क्वेश्चन्स जे मेन्समध्ये सप्टेंबर 2020मध्ये जी एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिसिटी ऑफ द फॉलोविंग कंपाऊंड्स. तर इथे आपल्याला हे 4 कंपाऊंड दिलेत A, B, C अँड D. तर ह्या कंपाऊंडची आपल्याला काय लिहायची आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिसिटी लिहायची आहे. ओके आणि हे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. याच्यामध्ये मोर बेसिक कोण आहे आता इथे तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर दिले म्हणजे लेस बेसिक कंपाऊंड कोणता आहे तो तुम्हाला फर्स्ट सर्च करावा लागेल. ओके ए कंपाऊंडमध्ये ही जी नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे का तर नाही आहे. ऑलरेडी इथे काय आहेत 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे ऑलरेडी तो ॲरोमॅटिक आहे आणि त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये नाही आहे. आधी आपण चेक करूया की कोणत्या नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे ती. ओके इथे रेझोनन्समध्ये नाही आहे. इथे तर बी कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे आणि त्यामुळे लेस अवेलेबल आहे प्रोटोनेशनसाठी. ओके आणि जर समजा ह्या नायट्रोजन ॲटमनं इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केलीच तर काय होणार याचं ॲरोमॅटिक कॅरेक्टर लूज होणार कारण ह्या लोन पेअरमुळंच हा कंपाऊंड कसा आहे ॲरोमॅटिक आहे त्यामुळे तो स्टेबल आहे. जर यानं इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली तर तो कंपाऊंड कसा होणार अनस्टेबल होणार. ओके अँटी ॲरोमॅटिक होणार. आपण पाठीमागे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे ही लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे. ओके बी कंपाऊंडमध्ये. सीमध्ये नायट्रोजन ॲटमवरती जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे का सांगा तर रेझोनन्समध्ये नाही आहे. त्यामुळे हा कंपाऊंड कसा झाला सांगा मोर बेसिक झाला. ओके हा कंपाऊंड मोर बेसिक झाला. त्यानंतर डीमध्ये इथे 2 नायट्रोजन ॲटम आहेत तर ह्या नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती मात्र रेझोनन्समध्ये आहे कारण ही लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे आणि त्यामुळेच हा कंपाऊंड कसा आहे ॲरोमॅटिक आहे. ठीक आहे ह्या नायट्रोजन ॲटमवरची लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे पण ह्या नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे का सांगा नाही आहे. त्यामुळे हा इझिली तो डोनेट करू शकतो. मग सांगा मोर बेसिक कोण झाला तर सी हा मोर बेसिक आहे. आणि कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला सी हा मोर बेसिक दिसतोय सांगा. एमध्ये आहे का सी मोर बेसिक नाही आहे. बीमध्ये आहे का नाही आहे. सीमध्ये मोर बेसिक सी आहे म्हणजे एकतर सी ऑप्शन करेक्ट आहे किंवा मग डी ऑप्शन करेक्ट आहे कारण डीमध्ये पण सी हा मोर बेसिक लिहिलेला आहे. ओके मग एकतर सी ऑप्शन करेक्ट किंवा डी ऑप्शन करेक्ट. आता सांगा लेस बेसिक कंपाऊंड कोणता आहे सांगा तर लेस बेसिक कंपाऊंड बी आहे ना. लेस बेसिक कंपाऊंड कोणता आहे बी आहे. रिझन काय त्याचं कारण ही लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे आणि जर डोनेट केली तर तो अँटी ॲरोमॅटिक होतो म्हणजे स्टेबलचं कन्व्हर्जन अनस्टेबलमध्ये होते म्हणजे हा इझिली डोनेट करेल कसा नाही करणार. त्यामुळे बी हा कसा झाला लेस बेसिक झाला. आता इथे पहा सीमध्ये लेस बेसिक कोण दिला आहे डी हा लेस बेसिक दिला आहे. ॲक्च्युली बी कसा आहे लेस बेसिक आहे. बी हा लेस बेसिक आहे त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे सांगा डी ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर बी लेस बेसिक झाला सी मोर बेसिक झाला. एमध्ये आणि डीमध्ये सांगा एमध्ये आणि डीमध्ये मोर बेसिक कोण असेल तर इथे पहा एमध्ये नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती लोन पेअर रेझोनन्समध्ये नाही आहे आणि इथे पण पहा डीमध्ये ह्या नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये नाही आहे पण इथे एक नायट्रोजन ॲटम मात्र एक्स्ट्रा आहे त्यामुळे तो इझिली डोनेट करू शकतो ना. इझिली डोनेट करू शकतो
आणि इझिली डोनेट केल्यामुळं हा कसा होणार सांगा, मोर बेसिक होणार. डी हा मोर बेसिक आहे एपेक्षा. मग सांगा ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, तर डी ऑप्शन इज करेक्ट. समोर सर नाही, जे मीन्स सप्टेंबर 2020 आलेला क्वेश्चन आहे. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा. द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ पी के बी व्हॅल्यूज. कोणत्या व्हॅल्यूज आपल्याला विचारलेत, पी के बी व्हॅल्यूज ऑफ दी फॉलोविंग कंपाऊंड्स. तर इथे आपल्याला हे 4 कंपाऊंड दिलेत आणि यांचे आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ पी के बी व्हॅल्यू विचारले. ओके, हा पण क्वेश्चन आपल्याला जे मीन्स सप्टेंबर 2020 आलेला आहे. पी के बी. आता नीट लक्षात ठेवा, आपण एक रिलेशन पाठीमागं पाहिलं होतं. कोणतं रिलेशन पाहिलं होतं सांगा, बेसिसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पी के बी. पहा, ज्याची बेसिसिटी जास्त त्याची पी के बी व्हॅल्यू कशी असेल, कमी असेल. ओके, आधी आपण काय करूया, बेसिसिटी ऑर्डर लिहा आणि बेसिसिटीच्या जस्ट अपोजिट काय असेल, पी के बीची ऑर्डर असेल. ओके, हे दोन कसे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आधी आपण काय करूया, बेसिसिटीची ऑर्डर लिहा म्हणजे ॲटोमॅटिक आपल्याला काय लिहिता येईल, पी के बीची ऑर्डर लिहिता येईल. बा बेसिसिटी आपण चेक करूया. ह्या 4ही कंपाऊंडमध्ये मोर बेसिक कोण आहे, तर नीट लक्षात ठेवा. इथे बेंझिरिंग आहे, बेंझिरिंगला नायट्रोजन आहे आणि ह्या नायट्रोजनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. इथे 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, इथे 1 मिथाइल ग्रुप अटॅच आहे, इथे 1 मिथाइल ग्रुप अटॅच आहे. ओके, आता नीट लक्षात ठेवा, ह्या 2 कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटमला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे इथे काय होणार सांगा. आता ह्या 4ही कंपाऊंडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 4ही कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटमची जी लोन पेअर आहे ती रेझोनन्समध्ये आहे. नो प्रॉब्लेम, म्हणजे रेझोनन्स तर 4हीमध्ये आहे. आता नीट लक्षात ठेवा, इथे नायट्रोजन ॲटमला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत म्हणजे इथे इंडक्टिव्ह फेट जास्त आहे. इथे नायट्रोजन ॲटमला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत म्हणजे ह्या दोन्हीमध्ये इंडक्टिव्ह फेट कसं आहे, सेमच आहे. ओके, इथे मात्र सांगा ह्या 2मध्ये इंडक्टिव्ह फेट कसं आहे, म्हणजे प्लस आहे इंडक्टिव्ह फेट, प्लस आहे म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, कारण अल्काइल ग्रुप नेहमी प्लस इफेक्ट शो करतात. इथे 1 मिथाइल ग्रुप अटॅच आहे, इथे 1 मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि इथे 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे इथे जास्त प्लस इफेक्ट आहे आणि जिथे जास्त प्लस इफेक्ट त्याची बेसिसिटी जास्त असते. ठीक आहे, आता ह्या दोघांची बेसिसिटी म्हणजे इथं पण 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, इथेही 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. सेम प्लस इफेक्ट आहे. पण नीट लक्षात ठेवा, इथे पॅरा पोर्शन काय अटॅच आहे, OCH3 ग्रुप अटॅच आहे. तुमच्या लक्षात आलं, 3 आणि 4पेक्षा 1 आणि 2 काय झाले, मोर बेसिक झाले कारण ह्या दोन्हीमध्ये जास्त प्लस आय इफेक्ट आहे. ओके, आता 1मध्ये आणि 2मध्ये प्लस आय इफेक्ट तर सेम आहे पण इथे पॅरा पोर्शनला काय अटॅच आहे, OCH3 ग्रुप अटॅच आहे आणि आपल्याला माहिती आहे OCH3 ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे हा ग्रुप कोणता इफेक्ट शो करतोय, तर 2 इफेक्ट शो करतोय. एक कोणता करतोय, प्लस सेम इफेक्ट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि दुसरा कोणता आहे, मायनस इफेक्ट कारण हा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह पण डॉमिनेटिंग इफेक्ट कोणता आहे, प्लस सेम इफेक्ट आहे. इथे प्लस सेम इफेक्ट आहे का सांगा, नाही आहे. इथे प्लस सेम इफेक्ट आहे आणि त्यामुळे याची बेसिसिटी अजून काय झाली, इन्क्रीज झाली. मग 1 आणि 2मध्ये मोर बेसिक कोण झाला सांगा. हां, इथे आपण फर्स्ट काय लिहूया, बेसिसिटी लिहूया. ओके, बेसिसिटी 1 आणि 2मध्ये मोर बेसिक कोण झाला, 1 मोर बेसिक झाला ड्यू टू प्लस सेम इफेक्ट. फर्स्ट इज मोर बेसिक दॅन सेकंड. आता त्यानंतर पहा 3rdमध्ये आणि 4मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट कसा आहे, कमी आहे ह्या दोघांपेक्षा. पण इथे जर तुम्ही पाहिलं इथे पण 1 मिथाइल ग्रुप अटॅच आहे, इथे 1 मिथाइल ग्रुप अटॅच आहे म्हणजे ह्या दोन्हीमध्ये प्लस इफेक्ट तर सेमच आहे. पण इथे पहा मेटा पोर्शनला CN ग्रुप अटॅच आहे आणि इथे मेटा पोर्शनला OH ग्रुप अटॅच आहे. मेटा पोर्शनला जर असेल तर फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, आता मला सांगा CN हा कोणता इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतो, मायनस आहे आणि इथे OH आहे, OH पण कोणता इफेक्ट शो करतो, जर तो मेटा पोर्शनला अटॅच असेल तर मायनस इफेक्ट शो करतो. पहा दोन्ही ठिकाणी मायनस इफेक्ट आहे. ओके, आता सांगा CN पहा आपण 11मध्ये लिहिलं होतं की CNचा मायनस आय इफेक्ट हा OHच्या मायनस आय इफेक्टपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथं मायनस इफेक्ट जास्त आहे आणि जेवढा मायनस इफेक्ट जास्त तेवढी त्याची बेसिसिटी काय असते, कमी असते. म्हणजे मोर बेसिक कोण झाला सांगा, 4th मोर बेसिक झाला, 4th. त्यानंतर काय ना सांगा, 3rd. ओके, हे झाली बेसिसिटी ऑर्डर. आता याच्यात जस्ट रिव्हर्स करा, तुम्हाला काय मिळेल, PKBची ऑर्डर मिळेल. मग आता मला सांगा ज्याची बेसिसिटी जास्त त्याची PKB व्हॅल्यू कशी असणार, कमी असणार कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हां, ज्याची बेसिसिटी कमी त्याची PKB व्हॅल्यू जास्त. म्हणजे ही जी ऑर्डर आहे ती जस्ट रिव्हर्स करायची. हां, जस्ट आपण काय केलं, याच्या रिव्हर्स केलं आहे.
अँड दिस इज ॲन्सर. कारण आपल्याला विचारलं काय PKBची इन्क्रीजिंग ऑर्डर आपल्याला विचारलं आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ PKB व्हॅल्यूज. मग सांगा कोणता ऑप्शन करेक्ट आहे. 1 2 4 3 1 2 4 3 म्हणजे ए ऑप्शन करेक्ट आहे. समजले सर्वांना. हा JEE मेन्स 2020मध्ये आलेले क्वेश्चन्स होते. नोट करा हे. थर्ड क्वेश्चन. हा जो क्वेश्चन विचारला आपल्याला तो नीट 2019मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे. द करेक्ट ऑर्डर ऑफ द बेसिक स्ट्रेंथ ऑफ मिथाइल सबस्टिट्यूटेड अमाइन्स इन ॲक्वियस सोल्युशन. क्वेश्चन काय. द करेक्ट ऑर्डर ऑफ द बेसिक स्ट्रेंथ ऑफ मिथाइल सबस्टिट्यूटेड अमाइन्स इन ॲक्वियस सोल्युशन. ज्यावेळेस आपण बेसिसिटी 1 लेक्चर पाहिलं होतं त्यामध्ये आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. कोणत्या सोल्युशनमध्ये आपल्याला विचारले तर ॲक्वियस सोल्युशनमधली आपल्याला बेसिसिटी ऑर्डर विचारले. ओके. गॅस फेज आणि ॲक्वियस फेज असे आपण 2 पॉईंट आपण पाहिले होते. ओके. गॅस फेजमध्ये बेसिसिटी ऑर्डर काय होती. ग्रुप कोणताही असू द्या, कोणताही अल्काइल ग्रुप असू द्या, गॅस फेजमध्ये बेसिसिटी ऑर्डर काय आहे. 3 डिग्री अमाइन इज मोर बेसिक दॅन 2 डिग्री अमाइन इज मोर बेसिक दॅन 1 डिग्री अँड 1 डिग्री अमाइन इज मोर बेसिक दॅन अमोनिया. ही आपण बेसिसिटी ऑर्डर लिहिली होती. ॲक्वियस फेजमध्ये आपण 2 इफेक्ट लागू करतोय. फर्स्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट अँड सेकंड इज सॉल्वेशन इफेक्ट. पण ओव्हरऑल रिझल्ट जर तुम्ही बघितला एक्सपेरिमेंटली आपण एक टेबल दिला होता. त्या टेबलच्या फॉर्ममध्ये आपण दिलं होतं. जर मिथाइल ग्रुप असेल तर बेसिसिटी वेगळी आहे. इतर ग्रुप असेल तर बेसिसिटी ऑर्डर डिफरंट आहे. मिथाइल ग्रुपसाठी आपण बेसिसिटी ऑर्डर काय लिहिली होती त्यासाठी मी तुम्हाला एक नंबर पण सांगितला होता. जर मिथाइल ग्रुप असेल तर बेसिसिटी ऑर्डर काय आहे सांगा. एक नंबर त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा होता. कोणता सांगा. 2 1 3 0 21 30. ओके. हे 2 म्हणजे 2 डिग्री, 1 म्हणजे 1 डिग्री, हे 3 म्हणजे 3 डिग्री, 0 म्हणजे अमोनिया. हे कशासाठी आहे सांगा. मिथाइल ग्रुपसाठी, Me ग्रुपसाठी. आणि इथाइल ग्रुपसाठी नंबर काय होता 2 3 1 0. 2 डिग्री 3 डिग्री 1 डिग्री 0 डिग्री म्हणजे अमोनिया. ओके. मग सांगा तुम्हाला काय विचारलं आहे. मिथाइल सबस्टिट्यूटेड अमाइन्स इन ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन असेल तर आपल्याला मिथाइल ग्रुपसाठी आणि इथाइल ग्रुपसाठी जी बेसिसिटी ऑर्डर आहे ते आपल्याला डिफरंट मिळते. ओके. मग पहा इथे आपल्याला मिथाइल ग्रुप दिलेत. मग सांगा विच वन इज मोर बेसिक. सेकंडरी अमाइन इज मोर बेसिक. सांगा याच्यामध्ये सेकंडरी अमाइन मोर बेसिक तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतोय. ए ऑप्शनमध्ये स्टार्टिंगला त्यांनी दिला आहे प्रायमरी अमाइन CH3NH2 म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे सांगा. नाही आहे. बीमध्ये बघा स्टार्टिंगला काय दिलं त्यांनी CH3 twice NH. दिस इज 2 डिग्री अमाइन. ओके. दिस इज 1 डिग्री अँड दिस इज 3 डिग्री. करेक्ट आहे का सांगा. मिथाइल ग्रुपसाठी 2 डिग्री 1 डिग्री 3 डिग्री. येस. तर कोणता ऑप्शन करेक्ट आहे सांगा. बी ऑप्शन इज करेक्ट. एकदम सिंपल होता. नीट 2019मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. इन दी फॉलोइंग कंपाऊंड द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ विल बी. इथे तुम्हाला काय दिलेत हे 4 ऑप्शन दिलेत. बेसिक ऑर्डर तुम्हाला विचारले. इथे सांगा गॅस फेज दिलं आहे का नाही दिलेलं. ॲक्वियस फेज दिलं आहे का नाही दिलेलं. जर तुम्हाला कुठलीही फेज मेन्शन केलेली नसेल. आता ह्या क्वेश्चनमध्ये कुठलीही फेज मेन्शन केलेली नाही आहे. गॅस फेज ॲक्वियस फेज तर कोणती फेज कन्सिडर करून चालायचं तर नेहमी ॲक्वियस फेज कन्सिडर करून चालायचं आहे. जर कुठलीच फेज दिली नसेल तर ॲक्वियस फेज कन्सिडर करायचं आणि चालायचं पुढे. ओके. मग सांगा आता काय विचारलं आहे. इन दी फॉलोइंग कंपाऊंड द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ विल बी. इथेही आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर दिलेले आहेत. JEE मेन्स 2019मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. ओके. फेज कुठलीच नाही आहे त्यामुळे आपण ॲक्वियस फेज कन्सिडर करून चलतो. ओके. आता मला सांग इथे ग्रुप कोणता दिला आहे तुम्हाला. इथाइल ग्रुप दिला आहे. इथे ग्रुप कोणता दिला आहे तुम्हाला. इथाइल ग्रुप दिला आहे. ओके. मग इथाइल ग्रुपसाठी सांगा काय आहे. 2 3 1 0 आहे. 2 डिग्री इज मोर बेसिक. मग सांग ए ऑप्शनमध्ये 2 डिग्री मोर बेसिक आहे का सांगा. नाही आहे. इथं त्यांनी प्रायमरी आमध्ये दिलं आहे म्हणजे हा ऑप्शन तर नाही आहे. बीमध्ये बघा 2 डिग्री दिलेला आहे बरोबर. 2 डिग्रीच्या नंतर कोणाला सांगा 3 डिग्री नंतर 1 डिग्री आणि 1 डिग्री नंतर 0 डिग्री म्हणजे अमोनिया आहे. पण इथं त्यांनी काय दिले 2 डिग्री नंतर डायरेक्ट त्यांनी 0 डिग्री दिला आहे म्हणजे अमोनिया दिला आहे. म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे का सांगा. नाही आहे. पुढे सीमध्ये पहा तर हा आहे 2 डिग्री नंतर हा कोण आहे 1 डिग्री आणि 1 डिग्री नंतर आहे 0 म्हणजे 2 1 0 बरोबर आहे. इथे त्यांनी 3 डिग्रीवाला एकही अमाइन दिलेला नाही आहे. म्हणजे सांग कोणता ऑप्शन करेक्ट आहे. सी ऑप्शन इज करेक्ट. JEE मेन्स 2019मध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहेत आणि हे सगळे NCERT मधले ॲज इट इज पडलेले आहेत. ओके. नोट करा हे. होमवर्कसाठी मी तुम्हाला 4 एक्झाम्पल्स देतोय.
त्यापैकी हे आहेत पहिले 2 एक्झाम्पल्स. नोट करा हे 2 एक्झाम्पल्स. होमवर्कसाठी अजून हे 2 क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4. तर टोटल आपण होमवर्कसाठी 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.